जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2023-24 या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक एफडीआय प्राप्त केला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने 2023-24 या आर्थिक वर्षात सर्वाधिक एफडीआय प्राप्त केला. बरं, महाराष्ट्राला मागच्या आर्थिक वर्षात किती एफडीआय प्राप्त झाला? तर 1,25,101 कोटी इतका एफडीआय महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजेच 2022-23 मध्ये हा एफडीआय 1,18,442 कोटी इतका होता. बरं, महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर 60,119 कोटी एफडीआय सह गुजरात आहे व त्यानंतर तिसरा क्रमांक हा कर्नाटक या राज्यानं पटकावला आहे. मित्रांनो, आता नुकताच युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंटचा एक अहवाल आला आहे व या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील एफडीआय गुंतवणूक ही 43% घसरून 28 अब्ज डॉलरवर सीमित झाली आहे आणि भारत 2023च्या एफडीआय प्रवाह क्रमवारीत 15व्या स्थानी गेलेला आहे. याआधी 2022 मध्ये भारत या क्रमवारीत 8व्या स्थानी होता व आता 2023 मध्ये भारत 15व्या स्थानी गेला आहे. मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये एका माहितीमध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. ही जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे याची स्थापना 23 जून 1894 मध्ये करण्यात आली होती. काल चुकून 1884 सांगितलं होतं, येथे करेक्शन करून घ्या. याची स्थापना 1894 मध्ये करण्यात आलेली आहे व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील लॉसन येथे आहे. दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. तर यावेळेस या दिवसाची थीम काय होती? तर लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट अशी यावेळेस या दिवसाची थीम होती. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनेस्कोने कोणत्या शहराला भारताचे पहिले साहित्य शहर म्हणजे सिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित केले? तर नुकतेच आता युनेस्कोने केरळमधील कोझिकोड या शहराला भारताचे पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केलं आहे. यात ही बाब नोट करून घ्या, कोझिकोड हे केरळमधील एक शहर आहे. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2023 मध्येच याविषयी घोषणा करण्यात आली होती व आता अधिकृतरित्या युनेस्कोने कोझिकोड हे शहर सिटी ऑफ लिटरेचरच्या यादीत समाविष्ट झाल्याची घोषणा केली आहे. सध्या जगामध्ये एकूण किती साहित्य शहर आहेत? तर सध्या जगामध्ये एकूण 53 साहित्य शहर आहेत. दक्षिण आशियामध्येच कोझिकोड बरोबरच लाहोर हे शहर सुद्धा या साहित्य शहर यादीत समाविष्ट आहे. कोझिकोड बरोबरच मध्य प्रदेशच्या ग्वालेर या शहराचा संगीत श्रेणीतील यादीत समावेश करण्यात आला आहे. बरं, या युनेस्कोचा फुल फॉर्म काय आहे? तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं युनेस्कोचं फुल फॉर्म असून याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे असून सध्या याचे महासंचालक हे ॲड्रे आझोले आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली? तर आता NTA मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य आहेत व त्याचं नेतृत्व के राधाकृष्णन हे करतील. हे जे के राधाकृष्णन आहेत हे इस्रोचे माजी अध्यक्ष असून त्यांनी 2009 ते 2014 पर्यंत इस्रोचं अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं व त्यांना 2014 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. इतर जे 6 सदस्य आहेत त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये प्राध्यापक BJ राव, प्राध्यापक राममूर्ती के, डॉक्टर रणदीप गुलेरिया, पंकज बन्सल, प्राध्यापक आदित्य मित्तल आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल यांचा समावेश आहे. मित्रांनो, या NTA वर आधारित अजून एक प्रश्न पहा. आता नुकतेच NTA चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक हे प्रदीप सिंह खरोला बनलेले आहेत. या आधीचे जे महासंचालक सुबोध कुमार सिंग होते त्यांना नीट एक्झाम नंतर जी NTA वर टीका होत आहे त्यामुळे बडतर्फ करण्यात आलं व त्यांच्या जागी प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे प्रदीप सिंह खरोला आहेत हे कर्नाटक कॅडरचे IAS आहेत व आता ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक म्हणून कार्य करतील. आपल्याला एक्झाममध्ये आता या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना कधी करण्यात आली होती असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर नोट करून घ्या, या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना नोव्हेंबर 2017 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली होती. आणि ही जी संस्था आहे ही काय कार्य करते? तर केंद्र सरकारच्या विविध शैक्षणिक व उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचं कार्य या संस्थेद्वारे केलं जातं. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. अलीकडेच आता
एशियन असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर कपिल दुआ यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून PK मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, बांगलादेशचे नवे लष्कर प्रमुख म्हणून वकार उज्जमान, भारताचे नवे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष मनोज जैन, ग्रामीण विकास विभागाच्या संचालकपदी राजप्रिय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. तर कांडला येथील दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष हे सुशील कुमार सिंग बनले आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अयन्ना पत्रुदू चिंतकायला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे अयन्ना पत्रुदू चिंतकायला आहेत हे नरसीपट्टणम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. याबरोबरच अलीकडेच अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेचे नवीन अध्यक्ष हे तेसम पोंगटे बनले आहेत. हे जे तेसम पोंगटे आहेत हे मागील विधानसभेत उपसभापती होते व आता या विधानसभेत ते सभापती बनलेले आहेत. पोंगटे सलग तिसऱ्यांदा चांगलांग उत्तर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मित्रांनो, जे विधानसभेचे अध्यक्ष असतात त्यांच्याविषयीचे महत्त्वाचे पॉइंट लक्षात ठेवा. अध्यक्षाची निवड ही साध्या बहुमताद्वारे केली जाते व अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख राज्यपालाद्वारे निश्चित करण्यात येते. बरं, घटनेत अध्यक्षपदासाठी कोणती पात्रता सांगण्यात आली आहे, तर घटनेमध्ये अध्यक्षपदासाठी कोणतीही पात्रता सांगण्यात आलेली नसून तो व्यक्ती केवळ विधानसभेचा सदस्य असावा एवढीच तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, पक्षांतरणाच्या कारणामुळे विधानसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार हा अध्यक्षांचा असतो. विधानसभेचे अध्यक्ष व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती व नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात. आता प्रश्न क्रमांक 5 पहा. WTT कंटेंडर लागोस एकेरीचं विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू कोण ठरली आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे श्रीजा अकुला ही WTT कंटेंडर लागोस स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरलेली आहे. त्यांनी अंतिम सामन्यात चीनच्या डिंग इजी यांना हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की श्रीजा अकुला या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर ह्या ज्या श्रीजा अकुला आहेत या एक टेबल टेनिसपटू आहेत व त्या आता WTT कंटेंडर लागोस एकेरीचं विजेतेपद जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. याबरोबरच या स्पर्धेतील पुरुष दुहेरीचं विजेतेपद हरमित देसाई आणि मानव ठक्कर यांनी पटकावलं असून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राच्या ATS प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ATS म्हणजे काय, तर पोलीस दहशतवाद विरोधी पथक व आता या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी या पदावर सदानंद दाते कार्यरत होते, पण त्यांची केंद्रात नियुक्ती करण्यात आल्यामुळे नवल बजाज यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. हे जे नवल बजाज आहेत हे याआधी CBIच्या सहसंचालकपदी कार्यरत होते. तसेच त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक व राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतही अप्पर महासंचालक म्हणून कार्य केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला EV एक्सचेंज ट्रेडेड फंड लॉन्च केला आहे. तर भारतातील पहिला EV एक्सचेंज ट्रेडेड फंड हा मिराय एसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स या कंपनीद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. हे जे फंड आहे त्यांना काय नाव देण्यात आले, तर मिराय एसेट निफ्टी EV आणि न्यू एज ऑटोमेटिव्ह ETF या नावाने हे फंड लॉन्च करण्यात आलं आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच आता कोणत्या मीडिया टीमने 2023चा वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड पटकावला. तर आता हा जो वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड आहे हा अवॉर्ड बिलान मीडिया या मीडिया टीमनं पटकावला आहे. हा जो बिलान मीडिया संघ आहे हा संघ हा पुरस्कार मिळवणारा पहिला सोमाली मीडिया संघ ठरला आहे. आणि या मीडियाविषयी महत्वाची बाब म्हणजे हा सोमालियातील महिलाद्वारे चालित एकमेव मीडिया आहे. या बिलांची स्थापना 2021 मध्ये UNDP द्वारे करण्यात आली होती व 2024 पासून UNDPच्या माध्यमातून युरोपियन युनियनद्वारे या मीडियाला निधी दिला जात आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. युनिचेअरचे ग्लोबल गुडविल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर आता युनिचेअर या संघटनेचे ग्लोबल गुडविल अँबॅसिडर म्हणून थियो जेम्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. थियो जेम्स हे एक ब्रिटिश अभिनेता असून ते आता जागतिक गुडविल अँबॅसिडर म्हणून जगभरातील निर्वासितांना पाठिंबा देण्यासाठी कार्य करतील. हे जे युनिचेअर आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. युनिचेअर म्हणजेच युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज असे याचे पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 14 डिसेंबर 1950 रोजी करण्यात आली होती.
याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असून सध्या याचे प्रमुख हे फिलिपो ग्रँडी आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा सुवर्णशंख पुरस्कार कोणत्या माहितीपटाने पटकावला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.